नमस्कार मैत्रिणींनो, बघा आता आहे ना हे डायमंड वर्कच्या साड्या निघाल्या, त्याच्यावर हे ब्लाउज पीस येतं जे ना आपण बाहींसाठी लावतो, पण हे बाहींसाठी पुरत नाही आणि हे आपण डायरेक्ट मशीन चालवली तर इथं आपल्या सुया पण मुरतात। तर त्याच्यासाठी ना मी इथे एकदम छान अशी आयडिया तुमच्याबरोबर शेअर केलेली जे मी करत असते कस्टमरच्या इथं। तर बघा या पद्धतीने जी वर्कचं असतं तिथून आपण वरून कट करून घ्यायची, तर खाली पण कापड लावलेला असतो त्याच्यावरती अर्धा इंच घ्यायचं असतं आपल्याला, जे लेस सारखं असतं ते आपण ह्या पद्धतीने कट करून घ्यायचे। आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अगदी नवीन पद्धत सांगितली। तर बाही आपली अशी तयार करून घ्यायची स्लीव्ज, त्याच्यानंतर आपण स्लीव्जला जशी लेस लावतो त्या पद्धतीने आपल्याला इथं जी आपण कट केलेलं आहे डायमंडचं ते लावायचं अगदी हळूहळूपणे, आणि 2-3 टाके टाकल्यानंतर स्टोन आला तर आपलं ती सुई बंद करायची, वरती घ्यायची आणि पेर उचलून घ्यायचा आहे। मी तुम्हाला ही प्रोसेस जरा जवळून दाखवते। तर मैत्रिणींनो, हे अगदी सोपी पद्धत आहे आणि सुंदर दिसतं। बघा इथे मी कॅमेरा सेट करून घेतलेला आहे, नक्की तुम्ही हे ट्राय करून पहा। बघा स्टोन आला तर सुईवरती केली, कापड मागे सरकवला म्हणजे स्टोन सरकून घ्यायचा मागे, 3 टाके टाकल्यानंतर परत सुईवरती केली मी परत ही प्रोसेस चालू केली। बघू शकता तुम्ही या पद्धतीने। याच्याने काय होते, आपलं जे सुई आहे ती पण मोडत नाही, आणि सुई मोडली स्टोन फुटला तर ते आपल्या मशीनच्या पार्टमध्ये गेलं तर मशीन पण आपलं खराब होत असतं। आणि इथे बघा जॉईंट देतो आपण बाहीला, तो काही खास वाटत नाही, पण आपण ह्या पद्धतीने लेसला सारखं लावलं तर त्याच्यामुळे कसं एकदम सुंदर असं बाही बसते आपली, दिसते पण अगदी छान। बघू शकतात इथं मी दोघी स्लीव्ज अशा या पद्धतीने तयार केली। ही टिप्स आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका।